स्पर्धा परीक्षा म्हटले की आजही आपल्या मनात MPSC, UPSC एवढाच विचार, परंतु विज्ञान व संशोधनाच्या क्षेत्रात देखील अनेक स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. त्याच परीक्षेचा एक प्रवास. नाशिक जिल्ह्यातील छोट्याशा गावात गरीब कुटुंबात कचरूदादा नागरे व जनाबाई कसरू नागरे यांच्या घरी जन्माला आलेले एक अपत्य यादव नागरे. या छोट्याशा कुटुंबात 3 भावंड व 1 बहीण व पोट भरील एवढी शेती व आसऱ्याला एक छोटंसं घर. वडिलांनी सांगितले की योग्य ते शिक्षण घ्या व स्वतःची वाट स्वतः निवडा. यादव यांचं प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी सायखेडा महाविद्यालयाची निवड केली. हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील मोलाचा निर्णय ठरला. त्यांनी द्वितीय वर्ष झाल्यानंतर तृतीय वर्षासाठी रसायनशास्त्र या विषयाची निवड केली. त्या ठिकाणी तृतीय वर्षात त्यांच्या मनात रसायनशास्त्राविषयी कुतूहल जिज्ञासा वाढतच गेली. यादवच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक अगदी मनापासून त्यांना मार्गदर्शन करत होते. प्रयोगशाळेमध्ये काम करत असताना त्याला खऱ्या अर्थाने विज्ञानामध्ये रुची निर्माण झाली. वर्गात देखील यादवचा सहभाग हा उल्लेखनीय होता. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची तो अचूक उत्तरे द्यायचा आणि तो महाविद्यालयात अभ्यासात मग्न असायचा. महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी कोर्सेस नसल्याने त्यांना त्यांचे पुढच्या शिक्षणासाठी बिटको कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तेथे MSc शिक्षण घेण्याचे ठरवले. सर्वजण विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्याचवेळी यादवसुद्धा बिटसॅट या स्पर्धेपरीक्षेची तयारी करत होता. आणि तो दिवस आला. अटळ संघर्षानंतर अखंड मेहनत आणि ठराविकतेने यादवने PhD साठीची बिटसॅट स्पर्धा परीक्षा पास केली आणि BITS पिल्लानी इन्स्टिट्यूट ऑफ राजस्थानमध्ये PhD साठीचे स्थान मिळवले. तिथे त्यांना प्रधानमंत्री फेलोशिप मिळाली, जी फक्त 100 विद्यार्थ्यांना संपूर्ण भारतातून मिळते आणि त्यांचे रिसर्चचे काम जोमाने सुरू झाले. त्यानंतर त्यांच्या संशोधनाचा प्रवास पुढील दिशेने सुरूच राहिला. पोस्ट डॉक्टरेटसाठी मेरी क्युरी फेलोशिप 2.5 CR मिळणार असून ते UK किंवा जर्मनीमध्ये पुढील संशोधन करणार आहेत. First, I would like to say thanks to my college professor for research interest. Their dedication and guidance were instrumental in my academic journey. I suggest that the college teachers should focus on the gap between the theoretical knowledge and its application in various fields. I would also suggest that the college and university should also provide the basic facility to the student. The accessing to such resources allows the student to engage in a hand-on project, gain the practical experience and deepen their understanding of the research. This exposure not only enhance their academic growth but also better prepare them for the future. डॉक्टर यादव नागरे, तुमच्या कार्यकर्तृत्वाला आमचा लाख लाख सलाम तसेच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.